विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA द्वितीय वर्ष सेमिस्टर चौथे पेपर 7वा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा काळ इसवी सन 1630 ते 1707 या पेपरचा अभ्यास करत असताना प्रकरण क्रमांक 4 मराठ्यांची राज्यकारभार व्यवस्था आणि या मराठ्यांची राज्यकारभार व्यवस्था या घटकातील दोन महत्त्वपूर्ण बाबी आपण समजून घेतल्या. त्यामध्ये केंद्रीय राज्यकारभार व्यवस्था आणि प्रांतीय राज्यकारभार व्यवस्था या दोन घटकामध्ये ज्या काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या कालखंडामध्ये निर्माण झालेल्या या दोन व्यवस्था यात पुढे वाढत गेल्या आणि त्यानुसारच हिंदवी स्वराज्याची जी काही मुहूर्तमेढ किंवा राज्यकारभार चालू लागला. या दोन बाबी ह्या केंद्रीय राज्यकारभार व्यवस्थेचा अविभाज्य घटक आणि प्रांतातल्या अविभाज्य घटक ज्यामध्ये महत्त्वपूर्ण बाबी नमूद केलेल्या आपण कालच्या पिरियडमध्ये आणि परवाच्या पिरियडमध्ये पूर्णपणे समजून घेतलं. आज आपण गाव पातळीवर राज्यकारभार व्यवस्था म्हणजेच त्यालाच खेड्यातील प्रशासन व्यवस्था जी मराठा कालखंडातील जी काही खेड्यातील प्रशासन व्यवस्था कशी होती याबद्दलची माहिती संपूर्णपणे अभ्यासणार आहोत. तर खेड्यातील प्रशासन व्यवस्था ही महत्त्वपूर्ण मानली जायची, कारण खेडे हा अविभाज्य घटक हा हिंदवी स्वराज्याच्या किंवा राज्यकारभाराचा अविभाज्य घटक होता. आता खेड्यातील प्रशासन व्यवस्था ही छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यानंतर जवळपास 6 घटकामध्ये ही खेड्याची प्रशासन व्यवस्था वेगवेगळ्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून राज्यकारभार किंवा प्रशासन चालवण्याची पद्धत ही निर्माण झाली होती. आता खेड्याची प्रशासन व्यवस्था समजून घेत असताना खेड्यातील प्रशासन व्यवस्था, तर या प्रशासन व्यवस्थेमध्ये जवळपास 6 अधिकारी होते आणि ह्या अधिकाऱ्यामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये पाटील, कुलकर्णी, देशमुख, त्याच्यानंतर देशपांडे, चौगुला आणि शेट्टे व महाजन या 6 घटकांचा समावेश हा खेड्यातील प्रशासन व्यवस्था चालवण्यासाठी होता. आता या प्रशासन व्यवस्थेबद्दलची माहिती पाहत असताना पाटील हा प्रमुख व्यक्ती खेड्यातील महत्त्वपूर्ण मानला जात होता आणि या पाटील या विशेष नाव किंवा त्या प्रशासन चालवणाऱ्या व्यक्तीचं होतं आणि त्यांच्याकडे वतनामुळे किंवा पाटील हे नाव वतनामुळे किंवा वतनी अधिकारी म्हणजे गाव पातळीवर एक गावचा पाटील किंवा त्यालाच मुकदम किंवा महत्त्वपूर्ण एक अधिकारी किंवा वर्ग म्हणून गाव पातळीवर पाटील यांना ओळखलं जात होतं आणि या पाटील या घटकांचा किंवा जे महत्त्वपूर्ण अधिकारी होता किंवा विशेष नाव दिलेला गट होता त्यांना महत्त्वपूर्ण असे काही कामे दिली होती. आता ती कामे कोणती, तर मुख्य काम त्यांचं होतं की पडीत जमीन लागवडीखाली आणून म्हणजे जी जमीन पडीत आहे ती लागवडीखाली आणायची आणि त्या जमिनीवर उत्पन्न काही लोकांना घेण्यास ती जमीन द्यायचं, त्यापासून मिळणारा महसूल वसूल करायचा किंवा महसूल घ्यायचा, म्हणजे ती पडीत जमीन ही लागवडीखाली आणणं हे मुख्य काम पाटलाचं होतं आणि त्या जमिनीवर कसल्यानंतर त्या शेतकऱ्याकडून महसूल जमा करायचा हे काम होतं. त्याचबरोबर इतर कामे त्यामध्ये गावचा मुख्य अधिकारी किंवा गावाचा जो मुख्य कारभारी म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. त्याचबरोबर गावाचं जे काय संरक्षण करणे म्हणजेच जे दरोडेखोरी किंवा गावावर होणारे हल्ले याची पूर्ण जबाबदारी ही पाटलावर होती. त्याचबरोबर गावामध्ये शांतता सुव्यवस्था राखणे आणि गावचा महसूल जमा करण्यासाठी येणारा जे काही कुलकर्णी होता किंवा कुलकर्णीच्या मदतीने गावचा महसूल जमा करायचा आणि सरकारी कचेरीत तो महसूल नेऊन भरायचा. त्याचबरोबर शेतसारा कमी जास्त ठरवण्याचं काम सुद्धा गाव पातळीवर त्याचं होतं आणि महसुलात जर पीक आलं नसेल किंवा महसूल कमी किंवा जास्त घ्यायचा हा पाटलाचा अधिकार हा खेड्यातल्या प्रशासन व्यवस्थेमध्ये होता. जर जमिनीमध्ये जास्त उत्पन्न झालं नाही तर महसुलामध्ये सूट देण्याचं काम सुद्धा अधिकार त्यांच्याकडे होता. त्याचबरोबर आता मुलकी कामे, आता तत्कालीन स्थितीमध्ये
गाव पातळीवरचा प्रमुख मुलकी अधिकारी म्हणून ओळखला जात होता. आणि त्यांच्याकडे जी जमीन, लागवडीची जमीन, त्याचे मालक म्हणून ते समजले जात होते. गावामध्ये घेतले जाणारे पिके कोणते आहेत, महसूल किती जमा झाला किंवा अन्य बाबीची माहिती शासन दरबारीत देण्याचं काम पाटलांचं होतं. त्याचबरोबर ठरविल्यापेक्षा महसूल कमी जमा झाला तर स्वतःच्या तिजोरीतून किंवा स्वतःच्या उत्पन्नातून सरकार दरबारी तो कर द्यावा लागत होता. त्याचबरोबर या पाटील या अधिकाऱ्याकडे किंवा ज्या महत्त्वपूर्ण घटकाकडे ग्राम पातळीवर न्यायदान व्यवस्था किंवा लष्करी व्यवस्था होती. म्हणजे एखाद्या गावामध्ये खटला दाखल झाला किंवा प्रकरण असेल तर त्यावर न्यायदान करण्याचं काम सुद्धा पाटलांचं होतं. त्याचबरोबर अंतिम निकालावर म्हणजे एखादा निवाडा दिला किंवा न्यायदान केलं, त्या निकालावर सही आणि शिक्का मारून तो निवाडा देण्याचं काम पाटलांचं होतं. आणि त्यांच्या मदतीला कुलकर्णी आणि तत्कालीन स्थितीमध्ये महार नावाचे 2 व्यक्ती मदत करत होते. असा हा होता खेड्यातील वर्ग किंवा प्रशासन व्यवस्था. आता तत्कालीन स्थितीमध्ये या पाटलाला विशेष अधिकार कोणते होते, तर पाटलांचा विशेष अधिकार म्हणजेच कायदेशीर नसला तरी परंपरेने आलेला असा हक्क, म्हणजेच सणाच्या दिवशी प्रथम त्यांना मान होता. त्याचबरोबर बलुतेदारांनी पहिले उत्पादन प्रथम घ्यावे, म्हणजे बलुतेदार असतील त्यांना जे काही अधिकार देण्याचं काम त्यांच्याकडे होते. त्याचबरोबर सरकारने रोख रक्कम किंवा वस्तूच्या स्वरूपात भेट जी असेल ते घेण्याचा अधिकार होता. आणि शेतकऱ्याकडून मिळणारे जे धान्य असेल त्याला घुंगरी म्हणून घुगरी म्हणून ओळखलं जात होतं. आणि ते जमा करणं किंवा ते साठवणं आणि आपल्या सेवेसाठी अनेक बलुतेदार किंवा व्यक्तीची नेमणूक करणे असे विशेष अधिकारही पाटलाला होते. हा गाव पातळीवरला प्रमुख जे काही व्यक्ती म्हणून ओळखला जात होता. त्यानंतर दुसरं पद होतं ते कुलकर्णी, जे गाव कुलकर्णी किंवा ग्राम लेखक म्हणून ओळखला जात होता. आणि याचं मुख्य काम म्हणजे खेडेगावातील हिशोब ठेवायचा. त्याचबरोबर इतर महत्त्वाची कामे त्याची सर्व जमिनीचा हिशोब ठेवणे आणि व्यक्तीच्या जमिनीच्या महसुलाचा जमा खर्च ठेवणे, म्हणजे व्यक्तीचा जो जमिनी आहे त्याचा महसुलाचा जमा खर्च ठेवणे. त्याचबरोबर प्रत्यक्ष पिकाची पाहणी करायचं आणि महसूल खात्यावर पिकं कोणकोणती घेतली जातात किंवा घेतलेली आहेत त्याची नोंदी ठेवायची, महसूल जमा करायचं. त्याचबरोबर महसुलांचा जमा खर्च सरकारला जो जमा झाला तो नेऊन द्यायचा. आणि शेती लागवडीखाली आणण्यासाठी जे काय महत्त्वपूर्ण काम करायचं हे काम कुलकर्णी यांचं होतं. आणि न्यायदान किंवा लष्करी प्रशासनामध्ये जो पाटील हा प्रमुख व्यक्ती होता त्याला सल्ला देण्याचं काम हे कुलकर्णी करायचे. आणि या कुलकर्णीकडे विशेष अधिकार कोणते होते, तर पाटलाप्रमाणे सर्व हक्क म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा होते. काही वेळा वतन असेल किंवा रोख रक्कम ठेवण्याचे किंवा बाळगण्याचा अधिकार आणि दस्तावेज खरेदी करण्यासाठी सरकारकडून पैसे मिळत होते किंवा दस्तावेज किंवा जे काही लिखापट्टी करण्यासाठीची साधन सामग्री मिळत होती. त्याचबरोबर महसुलापैकी जी रक्कम आहे महसूल जमा केली त्याच्यातला काही भाग त्यांना मिळत होता. त्याचबरोबर त्यांच्या हाताखाली माणसं ठेवण्याचे किंवा विशेष अशा अधिकाराची नेमणूक करण्याचा अधिकार होता. हे होतं दुसरा अधिकारी म्हणजे कुलकर्णी किंवा त्यालाच ग्राम लेखक म्हणून ओळखलं जात होतं. आता तिसरा अधिकारी आहे ते देशमुख हा अधिकारी तत्कालीन स्थितीमध्ये पाटलापेक्षा मोठा अधिकारी म्हणून ओळखला जात होता देशमुख. आणि यांचं मुख्य काम अनेक पाटलांच्या कामगिरीवर देखरेख ठेवण्याचं काम ही देशमुख करत होते. आता यांचं मुख्य महत्त्वपूर्ण म्हणजे इतर कार्य काय होतं, सुब्याच्या प्रमुख म्हणजे सुबा या ठिकाणचा प्रमुख अधिकारी म्हणून ते ओळखले जात होते. आणि सुब्यांच्या ठिकाणची जमिनी लागवडीखाली आणणे, लोकांच्या जे काही अडीअडचणी किंवा त्यांच्या समस्या असतील त्या सोडवणे,
जो कुलकर्णी अधिकारी गाव पातळीवर होता त्या कुलकर्णी अधिकाऱ्यांनी जी हिशोब किंवा जे सरकार दरबारामध्ये हिशोब दिला त्याचा हिशोब तपासणी अशा प्रकारची कामे होती. त्याचबरोबर मुलकी कामे. आता या मुलकी कामामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये महसूल भरणाऱ्यावर म्हणजे महसूल न भरणारा जे व्यक्ती असतील त्यांच्यावर कारवाई करायचं आणि सुब्यांचा राज्यकारभार सांभाळणे, खेडे आणि सरकार यांच्यामधील दुवा म्हणजेच खेड्याची प्रशासन व्यवस्था आणि सरकार यामधला मध्यम जो दुवा आहे, मध्यस्थी असणारा व्यक्ती म्हणजे देशमुख होते. आणि तत्कालीन स्थितीमध्ये न्यायदान किंवा लष्करी कामे होती म्हणजे युद्ध प्रसंगी जे काही हिंदवी स्वराज्य किंवा मराठ्यांच्या युद्धाच्या वेळेस त्यांना युद्धासाठी मदत करणे, मनुष्यबळ पुरवणे म्हणजे सैन्य व्यवस्था पाठवणे आणि ज्या ठिकाणी गावामध्ये पाटील नसेल त्या ठिकाणचा राज्यकारभार पाहणे आणि सुब्याचे व स्वतःचे नाव म्हणजेच स्वतःच्या नावावर राज्यकारभार चालवण्याची व्यवस्था ही देशमुखाकडे होती. आणि त्यांना विशेष अधिकार होते ते म्हणजेच पाटील व कुलकर्णीप्रमाणे विशेष हक्क त्यांना होते. म्हणजेच गावाचा राज्यकारभार किंवा जी महत्त्वपूर्ण म्हणजे पाटील असतील किंवा कुलकर्णी असल्यावर विशेष अधिकार ठेवणे आणि विना वेतन वर्षातून 1-2 महिने काम करण्यात सुद्धा त्यांना करून घेणे त्यांच्याकडून अशा प्रकारचा अधिकार होता. पुढचा अधिकारी होता तो देशपांडे. आता देशपांडे याबद्दलचं मुख्य काम म्हणजे गावाचा हिशोब पाहण्याचं काम. म्हणजे कुलकर्णी या व्यक्तीने जेव्हा हिशोब दिला त्या हिशोब पूर्णपणे तपासण्यासाठीचा अधिकारी म्हणून देशपांडेला नेमण्यात आलं आणि देशमुखाप्रमाणे त्यांची कामे होती. म्हणजे सुब्याचा जो कारभार प्रमुख व्यक्ती असेल त्याचप्रमाणचं काम आणि लष्करी काम किंवा न्यायव्यवस्थेच्या बद्दल विचार करता हरकतीच्या रकमेपेक्षा निम्मी रक्कम मिळत होती. म्हणजे जी रक्कम जमा झाली त्याच्यापेक्षा अर्धी रक्कम ही त्यांच्याकडे जमा होती. म्हणजे देशमुखाप्रमाणेच देशपांडे यांना सर्व अधिकार होते. त्याच्यानंतर 5वा अधिकारी होता तो चौगुला. हा अधिकारी पाटलांना सर्व प्रकारची मदत करण्याचं काम गाव पातळीवर करत होता आणि जे लोक गाव सोडून बाहेर गावी गेले कोणत्या सततचे होणारे आक्रमण किंवा अन्य कारणामुळे त्यांना पुन्हा गावात येण्यास प्रोत्साहन करायचं आणि गावामध्ये जे धान्य साठा जमा होणार आहे म्हणजे धान्याचे कोठारे किंवा खाजगी लोकांचे कोठारे यांची देखभाल करायची, त्यांना संरक्षण देण्याचं काम चौगुला करत होता आणि पाटलांना मदत करणे, जमीन मोजणी करणे आणि धान्याच्या रूपामध्ये जमा झालेला वसूल हा सुब्यापर्यंत पोहोचवता करण्याचं काम चौगुलांचं होतं आणि पाटलाच्या खालील दर्जा म्हणजे न्यायव्यवस्थेचा दर्जा हा चौगुल्यांचा होता. अशा प्रकारचा चौगुला हा अधिकारी गाव पातळीवर होता. आणि शेवटचा अधिकारी म्हणजे शेट्टी किंवा महाजन. ज्या गावामध्ये पेठ आहे किंवा बाजारपेठ आहे त्यांना कसबा सुद्धा म्हटलं जायचं किंवा पेठ म्हटलं जायचं आणि गावच्या कसब्यामध्ये किंवा कसब्यात पेठेमध्ये रूपांतर करणे. गावमध्ये छोटा असेल तर त्याला कसबा म्हणायचं आणि मोठं जर असेल तर त्याला पेठ म्हणून ओळखलं जायचं. जर गावचा कारभार किंवा जे काही व्यापार वाणिज्य वाढला त्या कसब्याचं रूपांतर पेठेमध्ये करण्याचा अधिकार हा शेट्टी व महाजनांना होता आणि जमा होणारा धान्य गोळा करणे व तो मोजणे किंवा ते रक्कम महत्त्वपूर्ण बाबी सांभाळणे अशा प्रकारचं काम शेट्टे आणि महाजनांचं होतं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील प्रशासन व्यवस्थेचा विचार करता गाव पातळीवर त्यालाच खेडेगावातील प्रशासन व्यवस्था ही 6 भागामध्ये विभागली गेली होती. पहिला भाग म्हणजे पाटील या अधिकारी, त्याच्यानंतर कुलकर्णी किंवा गाव कुलकर्णी त्यालाच ग्रामलेखक म्हणून ओळखला जात होता आणि तिसरा महत्त्वपूर्ण घटक म्हणजेच देशमुख जे पाटलापेक्षा मोठा अधिकारी म्हणून ओळखला जात होता. चौथा होता तो देशपांडे, देशमुखाप्रमाणेच अधिकार असणारा हा अधिकारी. त्यानंतर चौगुला आणि शेट्टी महाजन. अशा प्रकारे
गाव पातळीवर किंवा खेड्याच्या प्रशासन व्यवस्थेचा महत्त्वपूर्ण भाग म्हणजेच मराठ्यांच्या कालखंडातील एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून ओळखला जात होता. ही माहिती म्हणजेच सारासार विचार करता हीच प्रणाली मराठ्यांच्या कालखंडापासून प्रचलित झाली आणि भारत स्वतंत्र होऊ जतोर जो 1947 पर्यंत हीच प्रशासन व्यवस्था टिकून राहिली होती. म्हणजेच ज्यानंतर मुघलांची सत्ता आल्यानंतर काही प्रमाणात ती बदल होण्यास सुरुवात झाली. जे काही लष्करी अधिकारी किंवा मुघलांचे अधिकारी ब्रिटिश अधिकारी आल्यानंतर थोड्याफार बदल झाले, पण गाव पातळीवर ह्या 5-6 व्यक्तीच्या माध्यमातूनच राज्यकार व्यवस्था पुढे चालू राहिली. म्हणजेच मराठ्यांची जी राज्यकारभार व्यवस्था ही दीर्घकाळ टिकून राहणारी राज्यकारभार व्यवस्था म्हणून प्रचलित झाली होती आणि याच आधारावर गाव पातळीवर राज्यकारभाराची व्यवस्था ही करण्यात आलेली आढळून येते. तर आतापर्यंत जो आपण भाग बघला तो म्हणजे मराठ्यांची राज्यकारभार व्यवस्था. या प्रकरण क्रमांक 4 मधील 3 घटक पूर्णपणे पाहिले. केंद्रीय राज्यकारभार व्यवस्था किंवा प्रशासन व्यवस्था, प्रांतीय राज्यकारभार व्यवस्था आणि गाव पातळीवरील राज्यकारभार व्यवस्था. या 3 घटकावर पूर्णपणे माहिती पाहिली. तर उद्याच्या पिरियडमध्ये आपण या प्रकरण क्रमांक 4 जो मराठ्यांची राज्यकारभार व्यवस्था यामधील केंद्रीय राज्यकारभार व्यवस्थेवरील प्रश्न आणि उत्तरे समजून घेणार आहोत.